मेंदळे कुटुंबातल्या एकाही व्यक्तीवर माझा विश्वास नाही, सारंग सोडला तर. मला अजूनही खूप वाटतंय तू एकदा त्याच्याशी बोलावस. काही उपयोग नाहीये बाबा, काही उपयोग नाहीये. आता मी फक्त त्यांच्या आयुष्यातला एक संपलेला भूतकाळ आहे. आणि मला नाही वाटत की आता माझ्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम किंवा आदर राहिला असेल. त्यामुळे बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि इथून पुढे व्यंकटेशजींचं आणि माझं लग्न झालंय, आम्ही एकत्र आहोत आणि मी माझ्या नवीन आयुष्यात खूप सुखी आहे हेच सारंगला वाटायला हवं. आणि हो, सारंग जर परत मला भेटायला आले तर त्यांना माझ्यापर्यंत येऊ देऊ नका प्लीज. आल्या पावली परत पाठवा त्यांना. आणि मला वचन द्या, त्यांनी माझ्या किंवा माझ्या संसाराबद्दल काही विचारलं तरी तुम्ही त्यांना हेच सांगणार आहात की व्यंकटेशजींचं आणि माझं लग्न झालंय. प्लीज बाबा, वचन द्या मला. मी वचन देतो, तू म्हणशील तसंच होईल. ओवीचे बाबा म्हणजे सुपर हिरो, ते आईला भेटायला आले असतात. मला हे ओवीला सांगावं लागेल. ओवी, अरे बापरे, माझं बाळ रुसलंय माझ्यावर. इकडे ओवी, इकडे. ए बाळा, इकडे येणार राजा. अरे हा, ठीक आहे ठीक आहे. सॉरी ना, काय एवढा चिडतोयस तू माझ्यावर? ए ओवी, बोल ना माझ्याशी, बोल ना ग माझ्याशी. काय बोलू? तू सांगतोस ना ओवी बाळा खोटं बोलायचं नाही, शाण्यासारखं वागायचं. सगळ्या जगाला शानपण शिकवतोस आणि स्वतः कसं वागतोस? मला सांग, तू दारू पिऊन का आलास रात्री? अरे काय नाही, असंच आपलं. तू दारू का पिला होतास सांग मला. अरे होवे, खरंच काय नाही, चुकलं माझं, कर सॉरी. सॉरी बोलून काय नाही होत. तुला कशाचा एवढा त्रास होतोय, कशाचं एवढं वाईट वाटतंय मला सांग. तुला सांगितल्यावर काय माझ्या मनातला त्रास कमी होणार आहे? नको तू टेन्शन घे. सॉरी. शेअर केल्याने दुःख कमी होतं असं तूच सांगतोस ना. मला सांग ना काय झालंय मग. बाळा, प्रत्येक गोष्टीची वेळ असते रे, आणि ही ती वेळ नाही. मला काल तुझी किती काळजी वाटत होती. तू काय सांगितलं नाही तर मला कसं कळेल बाबा. काल रात्री किती रडत होतास तू. मी काय झालं सांग मला. काही नाही झालं बाबा, तू नको टेन्शन घेऊ. काय नाही झालं. सांग ना मला काय झालंय अरे ते. काय नाही झालं बाळा. बाबा सांग ना. अरे खरंच काय नाही झालं, सांग. सांग मला. बाळा, का असा त्रास देतेस तुम्हाला? सांग ना. खरंच काय नाही झालंय. ओवी, अरे बापरे. बरं, काय झालं होतं सांगू तुला? सांग. ते केस नव्हती का ती माझी? बोललो होतो ना तुला मी, ती केस. त्या केस संदर्भात मी कामासाठी बाहेर चाललो होतो. अरे त्या केसला धरूनच ना खूप वाद झाले, खूप भांडणं झाली. मग माझं डोकं सटकलं. मग मी खरं सांगतोयस का अजून काही वेगळं कारण आहे? अरे खरं सांगतो मी. मग अशी रोज केस मध्ये भांडणं झाली की रोज दारू पिणार तू? नाही नाही अगं, नाही ग, मी नाही दारू पिणार. ओवी, नाही दारू पिणार, प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस? पिंकी प्रॉमिस. विश्वास आहे ना माझ्यावर? हो, सगळ्यात जास्त तुझ्यावर. तू माझा सुपर हिरो आणि तू माझी प्रिन्सेस. बापरे.
काय रे अभिरा, दिसत नसतं का तुला? चहाच पित असतो की रे? अहो तसं नाही हो व्यंकटेश काका, कधी कधी दिसतं तसं नसतं ना हो, म्हणून ना विचारलं. हे दिसतं तसंच असतं. चहाच पित असतो बघ मी. व्यंकटेश काका, हे काय विचारू काय हो? काय रे? काल आपल्या घरी ओवीचे बाबा आले असतात काय? ओवी? कुठल्या ओवी बद्दल बोलतो तू? अहो व्यंकटेश काका, ओवी ते बेळगावात आपल्या घरी आली असते बघा, ती माझी फ्रेंड असते की हो. तिच्या बाबांचं नाव सारंग असतं. माझे सुपर हिरो तेच आले होते ना काल आपल्या घरी. अभिरा, लहान मुलांनी अशा चौकशा करायच्या नसतात म्हणतो मी. आपला अभ्यासात लक्ष द्यायचं. काका तुम्ही उत्तर देत नसता म्हणजे ते इथे आले असतात बघा. मी काल तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलताना ऐकलं असतं म्हणतो मी. अभिरा, या मोठ्या माणसांच्या महत्वाच्या गोष्टी असतात बघ. तू अजून लहान असतो बघ. तू याच्यात लक्ष घालू नको बरं. जा बरं. मी आज जात नसतो म्हणतो मी. व्यंकटेश काका मला सांगा, जर मोठी माणसं लहान मुलांसारखं खोटं बोलायला लागली, मग लहान मुलांनी मोठ्यांसारखं शहाण्यासारखं वागायला नको का? अभिरा, तू अजून तेवढा मोठा झालेला नसतो. उगाच उलट उत्तर देऊ नको म्हणतो मी. गप्प बसा. मी गप्पा बसणार नसतो, कारण की मला सगळं कळलेलं असतं. काय कळलं असतं रे तुला? तुमचं आणि आईचं लग्न झालंय हे आईने ओवीच्या बाबांना खोटं सांगितलं असतं, हो ना? असं काय नसतं रे अभिरा. आता तुम्ही खोटं बोलत असता काका, कारण की मी एक ना एक शब्द ऐकलाय. तुमचं आणि आईचं लग्न झालंय हे आईने ओवीच्या बाबांना खोटं सांगितलंय, हो ना? मग तरी आई त्यांच्याशी का खोटं बोलली असते हेच तर समजत नसतं मला म्हणतो मी. अबीर, कोणी सांगितलं तुला हे? कोणी नसतं सांगितलं बघा आई. बाबा, बाबा, काय झालं, का ओरडतेस? बाबा सारंग इथे आले होते आणि आमच्यात जे काही बोलणं झालं ते तुम्ही अबीरला सांगितलं. काय वेडी बेडीस का? मी का सांगेन त्याला? मी त्याला झोपवलं होतं आणि मी तुला वचन दिले ना मी काही सांगणार नाही म्हणून. मग मी कसं सांगेन? बाबा मग त्याला कसं कळलं? तो झोपला होता ना. अगं मला खरंच नाही माहित. अबीर, झोपला होतास ना तू? नाही आई, मी झोपलो नसतो बघा. तुमचा एक ना एक शब्द ऐकला असतो बघा मी. आई, यात आजोबांची काही चुकी नसते. तू उगीच आजोबांना ओरडू नकोस. आणि आई, तुझं तर मला हल्ली कळतच नसते बघ. तूच मला चांगल्या सवयी लावतेस आणि तूच एवढी विचित्र का वागतेस? तुलाच वाईट सवय लागली असते बघ. तू सगळ्यांवर नुसते ओरडत असतेस बघ. काकांवर ओरडतेस, आजोबांवर ओरडतेस, माझ्यावर ओरडतेस. असं का करतेस बरं तू आई? आई मला खरे खरं सांग म्हणतो मी, कोण असतात ते ओवीचे बाबा? तू आधीपासून ओळखतेस का त्यांना? काय संबंध असतो तुझा त्यांच्याशी? सांग लवकर. अबीर, असे फालतू प्रश्न विचारायचे नाही तर. मी हा आगाऊपणा खपवून घेणार नाही. आणि तुला सगळं कळलंय ना, मग ऐक आता. इथून पुढे कोणीही विचारलं तर व्यंकटेश काकाच तुझे बाबा आहेत असं सांगायचं सगळ्यांना. कळलं? अगं आई पण यावर चर्चा नकोय.